निसर्ग सौंदर्याने दाटलेला आहे आणि अंकित रेवदंडकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने JMD स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वळूया मित्रांनो मैदानामध्ये. सो व्हॉट द स्कोर नाव असं जर तुम्ही विचाराल तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 चेंडू झालेत, 3 धावा झाल्यात, 1 गडी बाद 3, 65 टू विन असताना मैदानामध्ये 5 चेंडू झालेत, 5 चेंडू झालेत. भांडूप संघ या वेळेला मैदानामध्ये बॅटिंग करतायत, खारदांडा गोलंदाजी करतायत. कारण खारदांडा संघाने अद्यापर्यंत आपण जर पाहिलं होतं तर 64 धावा धावफलक बॅट. हा क्या बात आहे. बघा इथे पंच आपण मैदानामध्ये पाहतोय की जसे आता IPL ला बॅट मोजली जाते ना, बघितली जाते त्या पद्धतीने बॅटची लांबी किती असावी, बॅटची रुंदी किती असावी या संदर्भामध्ये डायमेन्शन्स असतात. आणि बॅट तुम्हाला आठवत असेल बॅटचे वेगवेगळे किस्से आहेत. आणि म्हणजे मुंगूस बॅट असेल, त्याच वेळेला पहिल्यांदा मुंगूस बॅटचा प्रयोग हा कपिल देवने सुद्धा केला होता, नटराज स्ट्रोक 1983 वर्ल्ड कप, त्यानंतर मुंगूस बॅट हेडेडने. पण आज या वेळेला मैदानामध्ये या बॅटची ती लेंथ त्यावेळेला कमी होती. आता मात्र लांबी वेगळी असते, जाडी वेगळी असते, रुंदी वेगळी असते. या सगळ्या गोष्टी मोजल्या जाणार. आणि मग आज इथे मैदानामध्ये असणारे सुशांत मांजरेकर सर, जे अर्थातच ISPL ची अंपायरिंग सुद्धा त्यांनी केली, त्यांच्याकडे त्या डायमेन्शनच्या बाबत सगळे काही अर्थातच गोष्टी आहेत. दुसरे आपले MCC चे पंच प्रकाश सर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा या गोष्टीवरती एकत्र येऊन शिक्कामोर्तब केलं आणि फलंदाजाला सांगितलं की बॅट बदलावी लागेल.